काही आम्ही जवळ येतोय आणि आम्ही त्यांना घेणार आहोत वगैरे अशी काही परिस्थिती नाही। व्यक्तिगत संबंध जपणं ही महाराष्ट्राची परंपरा। फडणवीसांच्या ठाकरेंवरच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। व्यक्तिगत नाती महाराष्ट्रामध्ये कायम टिकून असायला पाहिजे, ही राज्याची आमच्या परंपरा आहे। आज ते धोरणात्मक बोलतात भारतीय जनता पक्षासंदर्भात, पण आम्ही त्यांना अनेक वर्ष त्यांच्या जीवनातली परिवर्तन आणि स्थित्यंतरं आमच्यासारख्या लोकांनी पाहिलेली आहे। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हा वेड्यांचा बाजार। सागर आणि वर्षा बंगल्यामध्ये 5 पावलांचं अंतर। फडणवीसांना तात्काळ वर्षा बंगल्यावर जायला हवं, राऊतांचं वक्तव्य। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ जे आहे हा वेड्यांचा बाजार आहे। सागर बंगला आणि वर्षामध्ये काय 5 पावलाचं अंतर आहे, पण ठीक आहे, त्यांनी काही योजना ठरवली असेल, पण त्यांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर राहायला जायला पाहिजे। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही। मतदारसंघातील विविध विकास कामांवर चर्चा करण्यासाठी गेलो होतो। एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा आणि फडणवीसांच्या भेटीवर खडसेंकडून स्पष्टीकरण। देवेंद्रजींना मी माझ्या मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भामध्ये भेट झाली। भाजपमध्ये जाणं किंवा प्रवेश करणं याबद्दल कोणतीही चर्चा किंवा कोणतीही राजकीय चर्चा या बैठकीमध्ये झाली नाही। पुण्याच्या देहूमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून 3 नगरसेवकांवर कारवाई। निवडणुकीवेळी 3 नगरसेवकांकडून सुनील शेळकेंविरोधात प्रचार। पक्षाच्या बैठकीमध्ये कारवाईचा ठराव मंजूर। मराठ्यांची गद्दारी कराल तर फळ भोगायला तयार रहा, मनोज जनांगेंचा इशारा। आंदोलनासाठी लवकरच आझाद मैदान शिवाजी पार्कची पाहणी करणार असल्याचंही वक्तव्य। एकदा पाहणी करायची, कसे ग्राउंड मोकळे आहेत काय आहेत, एकदा पाहणी, ती पाणीची तारीख बी डिक्लेअर करतो आम्ही। आता माघारी नाही येणार आम्ही, आम्हाला जायला तयारी करावी लागते मरणाची, त्याच्यामुळे आता बसले की काय बसणार आहेत। मग माझ्या 36 गुंठे जमिनीचा घोटाळा झाला। सारंगी महाजनांचा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप। मुंडेंना माझी 36 गुंठे जमीन घेऊन काय मिळणार होतं, महाजन यांचा सवाल। माझ्या 36 गुंठेच्या जागेच्या व्यवहारामध्ये जरा फ्रॉड झालेला आहे। धनंजयला माझी 36 गुंठे जमीन घेऊन काय मिळणार होतं, त्यांनी चांगल्या ह्याच्यात समजोत्यात समोरून आला असता तर जास्त चांगलं झालं असतं। धनंजय मुंडेंनी स्वतःचं पद वाचवण्यासाठी आटापिटा लावलाय। मुंडेंनी पदाचा राजीनामा द्यावा, सारंगी महाजन यांची मागणी। स्वतःचं पद वाचवण्यासाठी त्यांनी जो काही आटापिटा लावलेला आहे, अहंकारामुळे आणि इगोमुळे तो हे पद सोडायला तयार नाहीये। तो जनतेचा रोष बघून स्वतः राजीनामा द्यायला हवा। लवकर नवे प्रदेशाध्यक्ष मिळावे याची वाट पाहतोय। नवे प्रदेशाध्यक्ष जे होतील त्यांना शुभेच्छा। नितीन राऊतांच्या प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भातील वक्तव्यानंतर नाना पटोले यांची प्रतिक्रिया। लवकर वाट पाहतोय, नवीन अध्यक्ष लवकर व्हावा याचं आम्ही पाहतोय। ज्यांना व्हायचं असेल त्याला आमच्या शुभेच्छा।